नमस्कार बालमित्रांनो, आज आपण परिसर अभ्यास या विषयातील शेवटचा पाठ 3रीतून 4थीत जाताना बघणार आहोत. सांगा पाहू, तुम्ही मोठे व्हाल तेव्हा तुम्हाला कोण व्हायचे आहे? तुम्ही मोठे व्हाल तेव्हा तुम्हाला कोण व्हायचे आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतः विचार करून द्यायचं आहे. काळाची समज या पाठात तुम्ही 20 वर्षांनंतर कसे दिसाल याचे एक चित्र काढले होते. ते काल्पनिक होते, कारण तेव्हा तुम्ही खरेच कसे दिसाल हे तर कोणालाच ठाऊक नाही. पण मोठेपणी तुम्हाला कोण व्हायचे आहे, तुम्हाला काय करून दाखवायचे आहे हे मात्र तुम्ही स्वतः ठरवू शकता. पण त्यासाठी तुम्हाला खूप शिकले पाहिजे, मेहनत केली पाहिजे. बघा, इथं शाळेचं चित्र दिसते आपल्याला. लक्षात घ्या, शिकणे म्हणजे शाळेत जाणे एवढेच नाही. आपण शाळेत तर शिकतोच, पण आपण घरच्या वडील माणसांकडूनही शिकतो. तसेच आपल्याला परिसराकडूनही शिकता येते. म्हणून तर आपण परिसराचा अभ्यास करतो. आता परिसराची काळजी कशी घ्यायची? आपला परिसर आपला एकट्याचा नाही, तो इतरांचाही आहे. परिसराकडून सर्वांच्या गरजा भागवल्या जातात. म्हणून परिसराची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. आधी आपण स्वतःची, आपल्या घराची आणि शाळेची काळजी घेतली पाहिजे. मग परिसर आपोआप सुंदर बनेल. परिसरातून ज्या गोष्टी मिळतात त्यांचा जपून वापर केला पाहिजे. म्हणून अन्न आणि पाणी यांची आपण कधीच नासाडी करू नये, हे लक्षात ठेवा. जरा डोके चालवा. सार्वजनिक बागेतील फुले आपण तोडली तर काय होईल? मला जे सुचते उत्तर ते मी दिलेलं आहे. याच्यापेक्षा वेगळं उत्तर असेल तुम्ही देऊ शकता. सार्वजनिक बागेतील फुले आपण तोडली तर बगीच्याचे सौंदर्य नष्ट होईल आणि झाडांचेही नुकसान होईल. आपण घरातला केरकचरा रस्त्यावर फेकला तर काय होईल? याचे उत्तर माझ्यापेक्षा वेगळं असेल तर तुम्ही देऊ शकता. घरातील कचरा रस्त्यावर फेकल्यामुळे रस्त्यावर कचरा कुंडी तयार होईल. त्यामुळे भटकी जनावरे, उंदीर यांचा त्रास होऊ शकतो. तसेच कचऱ्याच्या दुर्गंधीमुळेही अनेक आजार पसरू शकतात. ऐतिहासिक वास्तूंच्या भिंतीवर आपण आपले नाव का कोरू नये? बऱ्याच ठिकाणी असं दिसतं, मंदिरांवरती, ऐतिहासिक वास्तूंवरती आपली नावं कोरलेली असतात लोकांनी. हे का नाही करायचं? ऐतिहासिक वास्तू हा आपला वारसा असतो. त्यांच्यावर नाव करून त्या विद्रूप करणे सुजाण नागरिक म्हणून आपल्याला शोभत नाही. त्यामुळे त्यांची आपण काळजी घेतली पाहिजे. प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि बाटल्या आपण इकडे तिकडे का फेकू नयेत? त्याच्यानं काय परिणाम होतात? प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि बाटल्या यांचे विघटन होत नाही. त्या इकडे तिकडे फेकल्यामुळे कचरा मोठ्या प्रमाणात दिसू शकतो. तसेच काही भटकी जनावरे प्लॅस्टिक पिशव्या खाऊन आजारी सुद्धा पडतात. गाई, म्हशींसारखी जनावरं आजारी पडतात. तुमच्या परिसरात तुम्हाला काय आवडते आणि का? लक्षात घ्या, आपल्या मोहोळ तालुक्यातल्या ज्या महत्त्वाच्या आपल्या परिसरातल्या गोष्टी आहेत त्या मी इथं दिल्या आहेत. साखर कारखाना आहे टाकळीचा, कृषी विज्ञान केंद्र आहे, त्याचबरोबर नागनाथ मंदिर आहे. या व्यतिरिक्त तुमच्या परिसरात ज्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आवडतात त्याची माहिती तुम्हाला लिहायची आहे. आपले घर पक्षी घरटी कशी बांधतात हे तुम्ही पाहिले आहे का? त्यांच्या पिलांसाठी त्यांना किती परिश्रम घ्यावे लागतात? तुमच्या घरातील लोक तुमच्यासाठी श्रम करतात. तुम्ही पण त्यांच्याशी प्रेमाने वागले पाहिजे. तुमच्याहून जे मोठे आहेत त्यांचा आदर राखला पाहिजे. आई बाबा, घरातील इतर माणसे यांचे काम हलके करायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. फक्त घरच्याच नाही तर सगळ्या स्त्रियांचा आदर आपण केला पाहिजे. जरा डोके चालवा. तुम्ही चांगले वागावे असे आई बाबा का सांगतात? आई बाबा नीट जेवले की नाही हे तुम्ही कधी पाहता का? तुम्ही घरातील मोठ्या माणसांची मदत कशी करू शकाल? घरात कोणी आजारी पडले तर तुम्ही काय करता? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला स्वतःला शोधायची आहेत आणि ही उत्तरं तुमच्या वहीमध्ये तुम्हाला लिहायची आहेत. या चारही प्रश्नांची उत्तरं
तुम्हाला स्वतः शोधून स्वतः विचार करून तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत, हे लक्षात ठेवा. पुढे बघूया कोणता भाग येतोय. एकमेकांवर अवलंबून असणे म्हणजे काय? एकच व्यक्ती सर्व वस्तूंचे उत्पादन करू शकत नाही, तसेच सर्व प्रकारच्या सेवाही देऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला एकमेकांची मदत घ्यावी लागते. यालाच एकमेकांवर अवलंबून असणे असे म्हणतात. हा भाग आधी झालेला आहे, तो आपल्याला आठवून लिहायचा होता, तो आपण लिहिला. पुढचा भाग कोणता आहे ते बघूया. परिसरातील घटक. वनस्पती आणि प्राणी हे सर्व परिसराचे घटक आहेत. आपण सुद्धा परिसराचा एक भाग आहोत. परिसरातील सगळ्यांचे जीवन आनंदी तसेच सुरळीत चालले पाहिजे. सगळ्यांना सुरक्षित वाटले पाहिजे. आपण काय करतो, कसे वागतो याचा परिसरावर परिणाम होत असतो. त्यामुळे या सर्व गोष्टींची काळजी घेऊनच आपण नेहमी वागलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. करून पहा म्हणून आपल्याला काय सांगितलं ते बघूया. करून पहा. तुमच्या बोटाला शाई लावून त्यांचे कागदावर ठसे घ्या. तुमचे आणि इतर मुलांचे ठसे वेगळे दिसले का, हे आपल्याला बघावं लागेल. ही कृती तुम्ही घरी पूर्ण करायची आहे, हे लक्षात घ्या. एका झाडाची 2 पाने बघा, त्यात काय फरक दिसतो, हा सुद्धा अभ्यास तुम्ही घरी करायचा आहे. एकमेकांची वागणे. एका झाडाची सगळी पाने सारखी नसतात. काही लहान तर काही मोठी असतात. काहींचा रंग किंचित निराळा असतो. सगळी फुले एकसारखी नसतात. माणसांचेही तसेच आहे. आपला चेहरा निराळा असतो. आपल्या बोटांचे ठसे तर जगात दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीचे असू शकत नाहीत. प्रत्येक माणसात काही ना काहीतरी विशेष असते. आपण दुसऱ्या कोणालाही आपल्यापेक्षा कमी लेखू नये. तुम्ही पाहिले असेल की काही झाडे उंच आणि मजबूत असतात, पण काही वेली लहान आणि नाजूक असतात. मोठी झाडे त्यांना आधार देतात. आपणही एकमेकांना असाच आधार दिला पाहिजे. माहीत आहे का तुम्हाला, भारताला 15 ऑगस्ट 1947 या दिवशी स्वातंत्र्य मिळाले. आता स्वातंत्र्य म्हणजे काय ते बघूया. दरवर्षी 15 ऑगस्टला आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो. आपल्या देशात स्वातंत्र्य आहे याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे. आपल्याला विचार करायचे स्वातंत्र्य आहे. मोठेपणी आपण काय शिकायचे हे आपण ठरवू शकतो. आपला व्यवसाय आपण निवडू शकतो. आपल्या देशात सर्व नागरिकांना समान हक्क आहेत. त्याचबरोबर स्वातंत्र्य म्हणजे आणखी काय बघूया. स्वातंत्र्य म्हणजे आपण वाटेल तसे वागावे असे नाही. निसर्गाकडे पहा. निसर्गात सगळे नियमानुसार घडते. मुंग्या व्यवस्थित रांगेत चालत असताना दिसतात. मधमाशीसारख्या काम करत असतात. मधमाशासारख्या काम करत असतात. यांच्याकडून सुद्धा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकता येऊ शकतात. आपण स्वतंत्र भारताचे चांगले नागरिक बनले पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे तर त्यासाठी आपल्यात प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा, चिकाटी, शिस्त असली पाहिजे. लहानपणी लावलेल्या चांगल्या सवयी मोठेपणी कामी येतात. जरा डोके चालवा. गर्दीच्या ठिकाणी रांगेत उभे राहून काम करण्याचे कोणते फायदे आहेत? तर रांगेत उभा राहून काम केल्यानं कामं वेळेवर होतात, शिस्तबद्ध पद्धतीनं होतात आणि वेळेत होतात. आता पुढच्या वर्षी आपण अशाच पद्धतीनं परिसर अभ्यासाचा 4थीचा अभ्यास सुद्धा करणार आहोत. धन्यवाद.